नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉइंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस आणि थीम 2023 मागील 3 महिन्याचे प्रश्न जानेवारी ते मार्च 2023 पर्यंत टॉप 50 प्रश्न दिवस आणि थीम यावर आधारित पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला, जागतिक पाणथळ दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा केव्हा करण्यात आलेला आहे, खाली ऑप्शन्स आहेत। तर योग्य उत्तर आहे 2 फेब्रुवारी या दिवशी जागतिक पाणथळ दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग महत्त्वाचे मुद्दे बघूया यावर आधारित। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, जागतिक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी दलदल आणि खारफुटीसारख्या पाणथळ प्रदेशांच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे हे काय आहे, जागतिक पाणथळ दिवसाचं महत्त्वाचं उद्देश आहे। मग थीम काय आहे, तर बघा थीम आहे इट्स टाइम फॉर वेस्टलँड्स रिस्टोरेशन, हे काय आहे, जागतिक पाणथळ दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक क्षयरोग दिन 2023 कधी साजरा केला जातो? तर बघा कधी केला जातो, 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो। बघा महत्त्वाचे मुद्द्यामध्ये आपण पाहूया या प्रश्नावर आधारित। हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, टीबी सारख्या संसर्गजन्य रोगाबद्दल जागरूकता वाढवणे आणि टीबीच्या जागतिक महामारीचा अंत करण्यासाठी कार्य करणे हा काय आहे, जागतिक क्षयरोग दिनाचं महत्त्वाचं उद्देश आहे। मग या जागतिक क्षयरोग दिनाचं थीम काय आहे बघा, यस वी कॅन एंड टीबी, हे काय आहे, थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय गणित दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 14 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय गणित दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग महत्त्वाचे मुद्द्यामध्ये आपण पाहूया या दिवसाचा उद्देश काय आहे। तर बघा आंतरराष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की संयुक्त राष्ट्राचे शाश्वत विकास उद्दिष्टे SDGs साध्य करण्यात गणित विज्ञानाने बजावलेली मूलभूत भूमिका अधोरेखित करणे हे काय आहे, मुख्य उद्देश आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे, तर बघा मॅथमॅटिक्स फॉर एव्हरीवन, हे काय आहे, आंतरराष्ट्रीय गणित दिवसाचं थीम आहे। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 4 नंबरचा, आंतरराष्ट्रीय वन दिवस 2023 इंटरनॅशनल फॉरेस्ट डे कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 21 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे, तर बघा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की सर्व प्रकारच्या जंगलांच्या महत्त्वाबाबत जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश आंतरराष्ट्रीय वन दिवसाचं आहे। मग या वन दिवसाचं, आंतरराष्ट्रीय वन दिवसाचं थीम काय आहे, तर बघा फॉरेस्ट्स अँड हेल्थ, हे काय आहे, प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय वन दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय मतदार दिन नॅशनल वोटर्स डे 2023 केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा 25 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय मतदार दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं महत्त्वाचं उद्देश काय आहे, तर बघा हा उद्देश आहे की लोकांना त्यांच्या मतदानाबाबत जागरूक करणे आणि त्यांना निपक्षपणे मतदान करण्यास प्रवृत्त करणे हा महत्त्वाचा उद्देश 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचा आहे। मग या दिवसाचं, या दिनाचं थीम काय आहे बघा, नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर, हे काय आहे, राष्ट्रीय मतदार दिनाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक वन्यजीव दिन वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीव दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। बघा महत्त्वाचं पॉईंट बघा काय आहे उद्देश, दरवर्षी 3 मार्च हा वन्यजीव दिन म्हणून वन्यजीवाबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी हा दिवस प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो। मग या जागतिक वन्यजीव दिनाचं थीम काय आहे बघा, पार्टनरशिप फॉर वर्ल्ड वाईड कन्झर्वेशन, हे काय आहे, प्रामुख्याने या जागतिक वन्यजीव दिनाचं मुख्य थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक शांतता आणि समजूतदार दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? असाही प्रश्न तुम्हाला सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा काय आहे, जागतिक शांतता आणि समजूतदार दिन कधी साजरा केला जातो,
23 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात येतो। मग या जागतिक शांतता आणि समजूतदार दिनाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की जागतिक शांतता राखण्यासाठी समजूतदारपणा आणि सद्भावना यावर जोर देणे हे काय आहे? मुख्य उद्देश आहे। मग या जागतिक शांतता आणि समजूतदार दिनाचं मोटो काय आहे? थीम काय आहे? बघा, सर्वाइव्ह अबाउट सेल्फ हे काय आहे? प्रामुख्याने याचं मोटो आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक जल दिन वर्ल्ड वॉटर डे 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा, कधी करण्यात आलेला आहे? 22 मार्च या दिवशी जागतिक जल दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। तर बघा, मुख्य उद्देश काय आहे हा दिवस साजरा करण्यामागचा? जगातील सर्व देशांमध्ये स्वच्छ आणि सुरक्षित पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हा मुख्य उद्देश जागतिक जल दिनाचं आहे। मग या दिनाचं थीम काय आहे? तर बघा, ॲसेलरेटिंग द चेंज टू सॉल्व्ह द वॉटर अँड सॅनिटेशन सिरीज हे काय आहे? प्रामुख्याने या जागतिक जल दिनाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीतच असेल। 8 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला। मग याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? बघा, महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरींची ओळख करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन हे साजरा केला जातो। मग या दिनाचं थीम काय आहे? बघा, डिजिटल ऑल इनोव्हेशन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी हे महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक रेडिओ दिवस वर्ल्ड रेडिओ डे 2023 कधी साजरा करण्यात आला आहे? तर बघा, 13 फेब्रुवारी या दिवशी जागतिक रेडिओ दिवस साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचं मुख्य उद्देश काय आहे जागतिक रेडिओ दिवसाचं? तर बघा, मनोरंजन, माहिती आणि संवादाचे माध्यम म्हणून रेडिओचे महत्त्व अधोरेखित करणे हे काय आहे? महत्त्वाचा उद्देश आहे। मग या दिवसाचं म्हणजे जागतिक रेडिओ दिवसाचं थीम काय आहे? तर बघा, रेडिओ अँड पीस हे काय आहे? जागतिक रेडिओ दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक विचार दिन वर्ल्ड थिंकिंग डे कधी साजरा करण्यात आला? तर बघा, कधी करण्यात आलेला आहे? 2023 जागतिक विचार दिन 22 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचं महत्त्वाचं उद्देश काय आहे हा दिवस साजरा करण्यामागचा? तर बघा, हा दिवस जगभरातील सहकारी बंधू भगिनीचा विचार करण्यासाठी, त्यांच्या चिंता दूर करण्यासाठी आणि मार्गदर्शनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी हा दिवस प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो साजरा केला जातो। मग या दिवसाचं, या वर्ल्ड थिंकिंग डेचं थीम काय आहे? तर बघा, अवर प्लॅनेट अवर पीसफुल फ्युचर हे काय आहे? प्रामुख्याने जागतिक विचार दिनाचं मुख्यतः थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 12 नंबरचा, 26 जानेवारी 2023 रोजी भारताने कितवा प्रजासत्ताक दिन साजरा केला? तर बघा, कितवा केलेला आहे? 74वा प्रजासत्ताक दिन हे आपल्या भारताने 26 जानेवारी 2023 रोजी साजरा केलेलं आहे। मग महत्त्वाचा उद्देश काय आहे हा 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिन साजरा करण्यामागचा? तर बघा, 26 जानेवारी 1950 रोजी भारतामध्ये संविधान लागू झाले, त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन हे साजरा केला जातो आणि आपल्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे होते इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फताह अल सिसी हे प्रामुख्याने होते। या ठिकाणी लक्षात ठेवा। मग या दिवसाचं, या प्रजासत्ताक दिनाचं थीम काय आहे? तर बघा, जनभागीदारी पार्टिसिपेशन ऑफ द पीपल हे काय आहे? थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय बालिका दिन नॅशनल गर्ल चाइल्ड डे कधी साजरा करण्यात आला? तर बघा, 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन हे साजरा करण्यात आला। मग महत्त्वाचं मुद्द्यामध्ये आपण पाहूया। तर बघा, हा दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? भारतातील मुलींना आधार आणि संधी प्रदान करणे हे प्रामुख्याने राष्ट्रीय बालिका दिन म्हणजे नॅशनल गर्ल चाइल्ड डेचा मुख्य उद्देश आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? बघा, डिजिटल जनरेशन अवर जनरेशन हे प्रामुख्याने या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन 2023 इंटरनॅशनल चाइल्डहुड कॅन्सर डे कधी साजरा करण्यात आला? तर बघा, कधी करण्यात आलेला आहे? 15 फेब्रुवारी या दिवशी प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे?
तर बघा कॅन्सरच्या योग्य उपचारासाठी जागरूकता पसरवणे आणि त्याच्याशी काम करणे हे काय आहे महत्त्वाचा उद्देश आहे। मग या दिवसाचं स्लोगन काय आहे, या दिवसाचं जे थीम आहे ते काय आहे बघा, बेटर सर्व्हायव्हल हे काय आहे थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 15 नंबरचा, आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, प्रामुख्याने 13 फेब्रुवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवस साजरा करण्यामागचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा हा दिवस दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी साजरा केला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवा, इंटरनॅशनल एपिलेप्सी डे हा एक कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश लोकांना आणि समाजाला एपिलेप्सीच्या परिणामाबद्दल माहिती देणे हा आहे। मग याचं थीम काय आहे? तर बघा स्टिग्मा हे या दिवसाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 16 नंबरचा, विश्व रंगमंच दिवस वर्ल्ड थिएटर डे 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 27 मार्च या दिवशी हा दिवस साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं महत्त्वाचं उद्देश काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लोकांना रंगभूमीची मूल्ये आणि महत्त्व सांगणे आणि जगभरातील थिएटरचा प्रचार करणे हा महत्त्वाचा उद्देश विश्व रंगमंच दिवसाचा आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? थिएटर अँड कल्चर ऑफ पीस हा महत्त्वाचा उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक स्पॅरो डे 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 20 मार्च या दिवशी जागतिक स्पॅरो डे हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचा मुख्य उद्देश काय आहे हा दिन साजरा करण्यामागे? तर बघा हा उद्देश आहे की लुप्त होत चाललेल्या घरातील चिमण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा महत्त्वाचा उद्देश जागतिक स्पॅरो डेचा आहे। मग याचं थीम काय आहे? तर बघा आय लव्ह स्पॅरोज हे प्रामुख्याने जागतिक स्पॅरो डेचा मुख्य थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, डेटा प्रायव्हसी डे 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे डेटा प्रायव्हसी डे? 28 जानेवारी या दिवशी डेटा प्रायव्हसी डे हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या डेटा प्रायव्हसी डे साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की डेटा संरक्षित करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश डेटा प्रायव्हसी डेचा आहे। मग याचं थीम काय आहे बघा, थिंक प्रायव्हसी फर्स्ट हे काय आहे? डेटा प्रायव्हसी डेचा थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर्स 2023 केव्हा साजरा केला जातो? तर बघा कधी केला जातो? 14 मार्च या दिवशी साजरा केला जातो। मग याचा मुख्य उद्देश काय आहे इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर्सचा? तर बघा स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेतील असमानता तसेच मानवी क्रियाकलापामुळे नद्यासारख्या स्वच्छ पाण्याच्या वातावरणातील वाढत्या प्रदूषणाविषयी जागरूकता निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश इंटरनॅशनल डे ऑफ ॲक्शन फॉर रिव्हर्सचा आहे। मग याचं थीम काय आहे बघा, राईट्स ऑफ रिव्हर्स हे महत्त्वाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक कविता दिन 2023 केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? वर्ल्ड पोएट्री दिन 21 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचा मुख्य उद्देश काय आहे हा दिन साजरा करण्यामागचा? तर बघा नवीन लेखकांना जगात कविता लिहिण्यास, प्रकाशित करण्यास आणि शिकवण्यासाठी प्रोत्साहित करणे हे प्रामुख्याने जागतिक कविता दिनाचा मुख्य उद्देश आहे। मग याचं थीम काय आहे बघा, ऑलवेज बी अ पोएट इवन इन प्रोज हे काय आहे? मुख्य थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक निद्रा दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 17 मार्च या दिवशी प्रामुख्याने जागतिक निद्रा दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग मुख्य उद्देश काय आहे? तर बघा दरवर्षी मार्च विषुववृत्ताच्या आधी शुक्रवारी दर्जेदार झोपेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक निद्रा दिन हे पाळला जातो। मग या दिनाचं थीम काय आहे? तर बघा स्लीप इज एसेन्शियल फॉर हेल्थ हे काय आहे? थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक कुष्ठरोग दिन 2023 कधी साजरा करण्यात आला?
तर बघा 29 जानेवारी या दिवशी जागतिक कुष्ठरोग दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिन साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर बघा हा दिवस जगभरात जानेवारीच्या 4थ्या रविवारी साजरा केला जातो आणि कुष्ठरोग हा एक संसर्गजन्य रोग आहे ज्यामुळे त्वचा, श्वसन प्रणाली, डोळे आणि मज्जातंतूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो। मग हा दिवसाचं थीम काय आहे? तर बघा काय आहे या दिवसाचं थीम जागतिक कुष्ठरोग दिनाचं? ॲक्ट नो एंड लिपर्सो हे काय आहे? लिपर्सो हे काय आहे? जागतिक कुष्ठ दिनाचं मुख्य थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय सुरक्षा दिवस 2023 नॅशनल सेफ्टी डे केव्हा साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? 4 मार्च या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कामाच्या ठिकाणी सुरक्षा उपाय आणि प्रोटोकॉलबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। मग या दिवसाचं थीम काय आहे? तर बघा अवर एम झिरो हार्म हे काय आहे? थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युद्ध अनाथांचा जागतिक दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? 6 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? बघा स्टँडिंग अप फॉर वॉर अफेक्टेड चिल्ड्रन हे काय आहे? युद्ध अनाथांचा जागतिक दिवसाचा थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक कडधान्य दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? 10 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। तर बघा हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? जागतिक कडधान्य दिन दरवर्षी 10 फेब्रुवारी रोजी कडधान्याच्या पौष्टिक आणि पर्यावरणीय फायद्याबद्दल जागरूकता पसरविण्याच्या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो। मग या दिनाचं थीम काय आहे? तर बघा फुलसेल्स फॉर अ सस्टेनेबल फ्युचर हे प्रामुख्याने त्याचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5वा पोषण पंधरवडा 2023 कधीपासून साजरा केला जात आहे? तर बघा 20 मार्च ते 3 एप्रिल या दिवशी 5वा पोषण पंधरवडा दिन हे साजरा केला जात असतो। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा जन आंदोलन आणि लोकसहभागाद्वारे पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निरोगी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? तर बघा न्यूट्रिशन फॉर ऑल टुगेदर टुवर्ड्स अ हेल्दी इंडिया हे थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय आनंद दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? 20 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिनाचं महत्त्वाचं उद्देश काय आहे? तर बघा हा दिवस लोकांच्या जीवनातील आनंदाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी दरवर्षी जगभरात साजरा केला जाणारा दिन आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? तर बघा बी माइंडफुल, बी ग्रेटफुल, बी काइंड हे महत्त्वाचं थीम आंतरराष्ट्रीय आनंद दिनाचा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक लठ्ठपणा दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे? 4 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर बघा हा लठ्ठपणा जागरूकता पसरवण्यासाठी आणि त्याच्या निर्मूलनासाठी कृती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो। मग या जागतिक लठ्ठपणा दिवसाचं थीम काय आहे? तर बघा थीम हा आहे की चेंजिंग प्रॉस्पेरिटीज लेट्स टॉक अबाउट ऑब्झिटी हे प्रामुख्याने याचा थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शून्य भेदभाव दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर बघा 1 मार्च या दिवशी साजरा केला जातो। मग हा दिवस करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा हा दिवस महिला आणि मुलींनी भेदभाव आणि असमानतेला आव्हान देण्यासाठी साजरा केला जातो। मग याचं थीम काय आहे? तर बघा सेव्ह लिव्ज डिस्क्रिमिनलाइज हा प्रामुख्याने याचा थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग याचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा विविध संस्कृती आणि धर्म किंवा विश्वासाबद्दल जागरूकता वाढवणे आणि सहिष्णुतेला प्रोत्साहन देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक युनानी दिवस 2023 केव्हा साजरा करण्यात आला?
तर बघा 11 फेब्रुवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे? तर बघा या ठिकाणी युनानी औषधाद्वारे आरोग्य सेवेबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 11 फेब्रुवारी हा दिवस युनानी दिवस म्हणून साजरा केला जातो। मग या दिवसाचं थीम काय आहे बघा, युनानी मेडिसिन फॉर पब्लिक हेल्थ हा या दिवसाचा थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय प्रथिने दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 27 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय प्रथिने दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा प्रथिनांच्या पौष्टिक फायद्याबद्दल जागरूकता पसरवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे। मग या दिवसाचं थीम काय आहे? तर बघा इझी ॲक्सेस टू प्रोटीन फॉर ऑल हे या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 34 नंबरचा, दुर्मिळ रोग दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 28 फेब्रुवारी या दिवशी दुर्मिळ रोग दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं महत्त्वाचं उद्देश काय आहे? तर बघा दुर्मिळ रोग दिवस दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो आणि दुर्मिळ आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि दुर्मिळ आजार असलेल्या व्यक्तींसाठी उपचार आणि वैद्यकीय प्रतिनिधीमध्ये प्रवेश सुधारण्यासाठी हा दिवस प्रामुख्याने साजरा केला जातो। मग या दिवसाचं थीम बघा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, शेअर युअर कलर्स हे काय आहे? प्रामुख्याने या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक हवामान दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 23 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा जागतिक हवामान संघटना WMOच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिवस साजरा केला जातो। मग या दिवसाचं थीम काय आहे बघा, द फ्युचर ऑफ वेदर क्लायमेट अँड वॉटर अक्रॉस जनरेशन्स हे काय आहे? या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक हिंदी दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक हिंदी दिवस जगात हिंदीचा विकास आणि प्रचार करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो। मग या हिंदी दिनाचं मुख्य थीम काय आहे? तर बघा हिंदी ट्रेडिशनल नॉलेज टू आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे प्रामुख्याने या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 37 नंबरचा, राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे राष्ट्रीय विज्ञान दिन 2023, 28 फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे। मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणजे NSD 1986 पासून रमन इफेक्टच्या शोधाच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो आणि या दिवशी विद्यार्थी मित्रांनो सर CV रमन यांनी रामन इफेक्टचा शोध जाहीर केलेला आहे। त्यामुळे राष्ट्रीय विज्ञान दिन हे 28 फेब्रुवारी या दिवशी CV रमन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। मग या दिनाचं थीम काय आहे बघा, ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबिंग हे काय आहे? या दिवसाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 38 नंबरचा, राष्ट्रीय युवा दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे राष्ट्रीय युवा दिन 2023चा 22 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे। मग महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण पाहूया हा दिन का साजरा केला जातो, कुणाच्या जयंतीनिमित्त? तर बघा स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिन हे साजरा केला जातो। मग या दिनाचं मुख्य थीम काय आहे बघा, विकसित युवा विकसित भारत हे काय आहे? प्रामुख्याने या दिनाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन 2023 कधी साजरा केला जातो? तर बघा 27 जानेवारी या दिवशी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन हे साजरा केला जातो। तर बघा महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करूया। होलोकॉस्ट पीडितांच्या स्मरणार्थ दरवर्षी 27 जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन पाळला जातो। मग या दिनाचं थीम काय आहे बघा, होम अँड बिलॉंगिंग हे काय आहे? महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिनाचं थीम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 40 नंबरचा,
वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे 2023 कधी साजरा केला जातो? तर बघा 21 मार्च या दिवशी वर्ल्ड डाऊन सिंड्रोम डे हे साजरा केला जातो. मग हा दिन साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो? जागतिक डाऊन सिंड्रोम दिन जागरूकता वाढवण्यासाठी आणि डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना पाठिंबा दर्शवण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. मग याचं थीम काय आहे बघा या दिनाचं? विथ अस नॉट फॉर अस हे काय आहे? थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक किडनी दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 9 मार्च या दिवशी जागतिक किडनी दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे बघा विद्यार्थी मित्रांनो? जागतिक किडनी दिन दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. बघा या ठिकाणी हा पॉईंट लक्षात ठेवा. जागतिक किडनी दिनाचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या एकूण आरोग्यासाठी आपल्या किडनीच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. मग याचं थीम काय आहे बघा? किडनी हेल्थ फॉर ऑल, प्रिपेअरिंग फॉर द अनएक्सपेक्टेड, सपोर्टिंग द व्हेन्युरेबल हे काय आहे? थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवस 2023 कधी साजरा केला जातो? तर बघा कधी केला जातो? 30 मार्च या दिवशी साजरा केला जातो. मग हा दिन साजरा करण्यामागचा महत्त्वाचा उद्देश काय आहे बघा? प्रत्येकाला कचरा कमी करण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा प्रामुख्याने पहिल्या आंतरराष्ट्रीय शून्य अपशिष्ट दिवसाचा मुख्य उद्देश आहे. मग याचं थीम काय आहे बघा? अचिव्हिंग सस्टेनेबल अँड एन्व्हायरमेंटली साऊंड प्रॅक्टिसेस ऑफ मिनिमायझिंग अँड मॅनेजिंग वेस्ट हे काय आहे? याचं थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक कर्करोग दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 4 फेब्रुवारी या दिवशी जागतिक कर्करोग दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे. मग महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये आपण चर्चा करूया. जागतिक कर्करोग दिनाचा मुख्य उद्देश काय आहे साजरा करण्यामागचा? तर बघा जागतिक कर्करोग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांमध्ये कर्करोगाविषयी जागरूकता पसरवणे, जेणेकरून कर्करोगाला त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्याचे नियंत्रण आणि निर्मूलन करण्यात मदत होईल. मग याचं थीम काय आहे बघा? क्लोज द केअर गॅप, युनिटिंग अवर व्हॉइसेस अँड टेकिंग ॲक्शन हे प्रामुख्याने याचं थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 44 नंबरचा, जागतिक ग्राहक हक्क दिन 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 15 मार्च या दिवशी जागतिक ग्राहक हक्क दिन हे साजरा करण्यात आलेलं आहे. मग या दिनाचं मुख्य उद्देश काय आहे बघा साजरा करण्यामागचा? सशक्तीकरणाविषयी जागरूकता वाढवणे हा मुख्य उद्देश या दिनाचं म्हणजे जागतिक ग्राहक हक्क दिनाचं आहे. मग याचं थीम काय आहे बघा? एम्पॉवरिंग कन्झ्युमर्स थ्रू क्लीन एनर्जी ट्रान्झिशन्स हे काय आहे? प्रामुख्याने याचा थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धूम्रपान निषेध दिवस 2023 म्हणजे नो स्मोकिंग डे कधी साजरा करण्यात आला? तर बघा 8 मार्च या दिवशी धूम्रपान निषेध दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे. मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे बघा? दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी धूम्रपान निषेध दिवस हे साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की विद्यार्थी मित्रांनो, धूम्रपान आणि तंबाखूच्या इतर प्रकारच्या सेवनामुळे होणाऱ्या हानिकारक आरोग्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा महत्त्वाचा उद्देश या दिनाचा आहे. मग या दिनाचं थीम काय आहे बघा? स्टॉपिंग स्मोकिंग इम्प्रूव्ज युअर ब्रेन हेल्थ हे या दिवसाचं थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 46 नंबरचा, सुरक्षित इंटरनेट दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा 7 फेब्रुवारी या दिवशी सुरक्षित इंटरनेट दिवस हे साजरा करण्यात आलेलं आहे. मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय आहे? तर बघा प्रत्येक वर्षी सुरक्षित इंटरनेट दिवसाचे उद्दिष्ट उदयोन्मुख ऑनलाईन समस्या आणि वर्तमान चिंताबद्दल जागरूकता वाढवणे हा महत्त्वाचा उद्देश या दिवसाचं आहे. मग याचं थीम काय आहे? सुरक्षित इंटरनेट दिवसाचं मुख्य थीम काय आहे बघा? वेंट टू टॉक अबाउट इट, मेकिंग स्पेस फॉर कन्झर्वेशन्स अबाउट लाईफ ऑनलाईन हे या दिवसाचं थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 47 नंबरचा, प्रवासी भारतीय दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला? तर बघा कधी करण्यात आलेला आहे प्रवासी भारतीय दिवस 2023? तर बघा 9 जानेवारी या दिवशी विद्यार्थी मित्रांनो साजरा करण्यात आलेलं आहे. मग या दिनाचं मुख्य उद्देश काय बघा? प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2023चं यजमानपद भूषवलेलं आहे इंदौर, मध्य प्रदेश आणि प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2023चे प्रमुख पाहुणे होते मोहम्मद इरफान अली, हे युगवानचे अध्यक्ष आहेत.
तर बघा या दिवसाचं थीम काय आहे, प्रवासी भारतीय दिवसाचं. डायस्पोरा रिलायबल पार्टनर्स फॉर इंडियाज प्रोग्रेस इन अमृतकाल हे काय आहे, थीम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जागतिक ब्रेल दिवस 2023 कधी साजरा करण्यात आला. तर बघा कधी करण्यात आलेला आहे जागतिक ब्रेल दिवस, 4 जानेवारी या दिवशी साजरा करण्यात आलेलं आहे. मग याचा मुख्य उद्देश काय आहे बघा, लुई ब्रेल नावाच्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त ब्रेल दिवस साजरा केला जातो आणि लुई ब्रेल हे ब्रेल लिपी शोधणारे शोधक होते, म्हणून जागतिक ब्रेल दिवस हे त्यांच्या नावाने म्हणजे लुई ब्रेल यांच्या नावाने 4 जानेवारी दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर 49 नंबरचा प्रश्न बघा, जागतिक बॅकअप डे 2023 कधी साजरा करण्यात आला. तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 31 मार्च या दिवशी जागतिक बॅकअप डे साजरा करण्यात आलेलं आहे. महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करूया. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश काय आहे. हा दिवस एक स्मरणपत्र आहे की आम्हाला आमच्या डेटाचा बॅकअप घ्यावा लागेल आणि त्याचे संरक्षण करावे लागेल. हा जागतिक बॅकअप डे साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा, अर्थ अवर डे 2023 कधी साजरा करण्यात आला. तर बघा कधी करण्यात आलेला आहे, 25 मार्च या दिवशी अर्थ अवर डे 2023 हे साजरा करण्यात आलेलं आहे. मग या दिवसाचं मुख्य उद्देश काय बघा, इम्पॉर्टन्स पॉईंट्समध्ये आपण पाहूया. अर्थ अवर डे दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आयोजित केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने चालू घडामोडीवर आधारित प्रामुख्याने एकूणच टॉप 50 प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न हे केलेलो आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.